जय हरी। सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की मी गेले अनेक वर्षापासून बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद दिव्यांग मुलांसाठी काम करत आहे। हे काम करत असताना या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळे उपक्रम सादर करत असतो। आणि गेल्या वर्षापासून आपण आपल्या संस्थेची दिव्यांग बांधवांची वारी काढण्याचा एक संकल्प केला होता आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या नगरची जे वैष्णव सेवा भक्त मंडळ आहे जे आहे सुनील त्रिपाठी म्हणून जे आहेत जे ह्या दिंडीचं अनेक वर्षापासून आयोजन करतात आणि त्या दिंडीमध्ये आपण आपल्या बौद्धिक अक्षम असतील किंवा अंध व्यक्ती असतील किंवा शारीरिक दिव्यांग असतील अशा म्हणजे जे 21 प्रकार आहेत दिव्यांगातले त्या दिव्यांगांना घेऊन आपण पंढरपूर वारीला जात असतो। याही वर्षी मी माझ्यासोबत काही दिव्यांग बांधवांना घेऊन या वारीमध्ये सामील झालेलो आहे। ही आमची भाग्या आहे आणि तिची मम्मी आहे। भाग्या तुम्ही पाहताल की बौद्धिक अक्षम आहे, परंतु ती गेले अनेक वर्ष या दिंडीमध्ये सहभाग घेते आणि ती अगदी सगळ्या वारकऱ्यांप्रमाणे मग त्याच्यामध्ये ती स्वयंपाक करणे असेल, स्वयंपाकाला मदत करणे असेल ते करत असते। हो की नाही भाग्या? भाग्या पिशवी उचल, चल थांब थांब, नको ग तू नको तिला कर। भाग्या उचल पिशवी, थांब थांब उचलेल ती तुझं कोण। खरं तर या काकू आहेत, यांनाही ऐकायला कमी आहे त्यामुळं मी बोलेल त्यांना कळत नाही आणि ही जी आहे ती बौद्धिक अक्षम आहे त्यामुळं थोडंसं समजावताना कठीण जाते। भाग्या उचल बॅग, चल थांब, चला बॅग घेऊन, चला 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 जा बॅग घेऊन। चला मित्र, हे सगळे आपले असे दिव्यांग बांधव त्यांना आपण इथे या पंढरपूर वारीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून त्यांना समाजामध्ये कसं राहावं कसं वागावं हे देखील कळेल आणि थोडंसं एक परमार्थही होईल या हिशोबाने खरं तर मी या दिंडीमध्ये सहभाग घेतलेला आहे। हे पहा सध्या आमच्या गाड्या आलेल्या आहेत आणि गाड्यांमधून आता मी बॅगा उचलवतोय। काही मुलं आहेत तिकडे बॅगा उचलत आहेत, मी देखील बॅगा घ्यायला चाललेलो आहे। हे आमचे महाराज आहे। खरं तर प्रत्येक लढाईमध्ये एक सेनापती असतो। खरं तर ही आमची लढाई नाही आहे, हे आध्यात्मिक आपल्याला समाज प्रबोधन करणारे हे आमचे महाराज आहेत। ते स्वतः पंडित महाराज आहेत, त्यांच्यासोबत त्यांना टाळची साथ देणारा मृदुंग साथ देणारे हे सगळे कृष्णा महाराज आहेत, शुभम महाराज आहेत आणि हे खरं तर गायक आहेत। सकाळपासून गाऊन थोडेसे थकलेले आहेत तरी पण नावाचा परिचय द्या। हे आमचे राजाराम मामा आहेत आणि इकडे त्र्यंबक महाराज, असे अनेक लोक आहेत। सगळ्यांच्या मी भेटीगाठी आणि त्यांची कला आणि त्यांनी केलेलं समाज प्रबोधन मी वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे। आज आमच्या वारीचा पहिला दिवस आणि संध्याकाळी आम्ही आलेलो आहोत दहीगावमध्ये आणि तुम्ही पाहाल की ही आमची अमृता आहे, वैष्णवी आहे आणि दीपक शिंदे आहे। तर वैष्णवी MA इन म्युझिक करते, अमृता जी आहे ती FYBA BCom करते, तिला CA व्हायचंय। हा लॅब टेक्निशियन आहेत। हे सगळे जे आहेत आम्ही आता आलेलो आहोत आमच्या वैष्णव सेवा भक्त मंडळ या दिंडीमध्ये। वैष्णवी एक छानसं गाणं छोटंसं पांडुरंगाचं। पाहिलं मित्र, जशी वैष्णवी आहे तसाच तिचा आवाजही आहे सुमधूर। असेच आपण आपल्या या वारीमध्ये अनेक कलाकारांना भेटणार आहोत। त्यातले काही दिव्यांग आहेत, ते देखील म्हणजे काही अंध आहेत, काही फिजिकली हँडिकॅप आहेत, ते देखील त्यांचं गायन करणार आहेत, काही नृत्य करणार आहेत आणि आता तर मी भारूड सादर करणार आहे। त्या भारूडामध्ये आम्ही जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांच्याबद्दल समाज प्रबोधन करणार आहे आणि सगळे मला इथे साथ देणार आहेत। नमस्कार, मी गीता डोळीफोडे। मी स्वतः एक डॉल्फिझमची आहे
म्हणजे मला स्पाईनचा प्रॉब्लेम आहे आणि मला खूप इच्छा आहे की पंढरपूर वारी बरोबरांच्या जावे वगैरे, पण मी इतक्या लांब काही जाऊ शकत नाही. पण आमचे जे हे आहेत विकास सर माझे भाऊ, तर ते आता चालले आहेत पंढरपूरला. तर त्यांच्या आणि आपले मुलं पण चालले आहेत संस्थेचे. तर मला जायची इच्छा असूनसुद्धा पण मी लांब असल्यामुळे मी जाऊ शकत नाही. कारण यांचे पावलं तुमचे पावलं मोठे आहेत आणि माझे पावलं लहान आहेत. आणि तरी पण माझ्या या सर्व शुभेच्छा तुम्हाला आहेतच. मीला शरीराने नसले तरी मनाने आहे. आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा खूप. आणि वैष्णव भक्त सेवा मंडळाला माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि विठ्ठलाला नमस्कार माझा. मित्र हो, असे अनेक विद्यार्थी असतील, मग काही दिव्यांग आहेत, काही नॉर्मल आहेत, काही वारकरी आहेत, काही शिक्षण घेत आहेत, काही शेती करत आहेत, काही वेगवेगळ्या आपल्या क्षेत्रामध्ये काम करतात. अशा सगळ्या लोकांना घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत दिंडीमध्ये. खरं तर आपली ही जी दिंडी आहे म्हणजे आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राची, आपल्याला खरं तर दिव्यांग बांधवांचीच दिंडी घेऊन येण्याचा आपला मानस आहे, संकल्प आहे. परंतु सध्या आपण काही आपले दिव्यांग बांधव घेऊन त्यांना घेऊन आपण या वारीमध्ये आलेलो आहोत. या वारीसाठी आपल्या नारायणगावच्या बाजूला असलेले आपले मांजरवाडी आणि या मांजरवाडीतले आपले विलासजी खंडागर येथे स्वतः आर्मी रिटायर्ड आहेत, फौजी आहेत. त्यांनी 21 वर्ष आपल्या देशाची सेवा केलेली आहे आणि आत्ता ते आपल्या या सगळ्या दिव्यांग बांधवांना सहकार्य करून आपल्याला मदत करत आहेत. त्यांनी देखील आपल्या या वारीमध्ये मला जो काही प्रवास खर्च असेल किंवा चहा पाण्याचा खर्च असेल, हा सगळं खर्च आदरणीय विलासजी खंडागर यांनी आपले आई वडील त्यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांनी आपल्याला हा खर्च दिलेला आहे. खरं तर त्यांच्याचमुळे आपण आपल्या दिव्यांग बांधवांना पंढरपूर वारीला घेऊन आलेलो आहे. चला तर आपले हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. म्हणजे तुम्हाला आपल्या दिव्यांग जगतातील विविध घडामोडी आणि आपल्या नंदनवनमध्ये चालणारे उपक्रम पाहायला मिळतील. जय हरी.